हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे मृणाल जी तिच्या आईला म्हणत असते की आई, तू मला तुझी मुलगी मानतच नाही आहे का गं? नेहमी सुनेसारखंच धरते. असं बोलल्यानंतर आता ती ओघाओघात बोलून गेलेली असते, पण तिला लक्षात आलेलं असतं की मी आज जे काही बोलले आहे ना, त्याने आईला खूप हर्ट झालं असेल. त्यावेळी आता आई जी ती मृणालला याबद्दल काहीच बोलत नाही. ती खरं तर यावेळी गप्पच राहते आणि तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. खरं तर घरामध्ये असं कुणीच नाही आहे की तिला ते समजून घेत असेल. अशी फक्त एकच मुलगी होती, ती म्हणजे मृणाल. ती तिला समजावून घेत होती. पण आज मृणालने सुद्धा असा प्रश्न केला. आता इथे मृणालने विचार करत आता आईची माफी मागण्याची ठरवली. कारण मृणालला खूप वाईट वाटलं तिच्या बोलण्याचं. तिने घाईघाईत ती जे काही बोलून गेली, खरं तर ते चुकीचं होतं. कारण माझी आई सर्वांसाठी इतकं करते, पण तिच्यासाठी कोणीच काही करत नाही आणि नेहमीच तिला त्रास देतात. सगळेजण घालून पाडून बोलतात, पण माझी आई एका शब्दानेही मागे बोलत नाही. म्हणून कुठेतरी तिला तिच्या आईची काळजी असते आणि म्हणूनच तिने ठरवलं आहे की नाही, ती तिच्या आईची माफी मागणारच. तर मृणाल आईला म्हणते की आई, माझ्याकडनं जे काही शब्द निघाले तोंडून त्यासाठी मला माफ कर गं. त्यावेळी आता इथे आई जी आहे ती बोलते की हे बघ मृणाल, हे बघ, मला काहीच नाही वाटलं. तू नको वाईट वाटून घेऊ स्वतःला. तर त्यावेळी मृणाल जी आहे ती बोलते की आई, चुकून माझ्या तोंडून ते सगळं निघालं गं, मला माफ कर. त्यावेळी आता आई जी आहे ती बोलते की ठीक आहे ना मृणाल, नको काळजी करूस, मी तुला माफ केलं. तेवढ्यात आता इथे आई जी आहे ती बोलते की ठीक आहे, तू इथलं हे कर, तू जेवण करून घे आणि मी आजींना ताट नेऊन देते. खरं तर आजींना ताट नेऊन द्यायला तिला सांगितलं होतं, पण आई मला काम सांगते आहे, पण तिच्या सुनेला काम सांगत नाही आहे. म्हणून मृणाल तिला म्हणाली होती की खरं तर तू मला मुलगी मानतच नाही, तू मला नेहमी सुनासारखं धरतेस. त्यावेळी या सगळ्याचं तिला खूप वाईट वाटतं आणि ती आता आईला म्हणते की आई, हे बघ, मी नानीला ताट नेऊन देते, तू तुझं आवरून घे. त्यावेळी आता आई जी आहे ती बोलते की नाही नाही मृणाल, मी नेईल ताट, मी घेऊन जाते आजींसाठी नानींसाठी ताट, तू नको काळजी करूस. तर आता इथे ही मन्ना जी आहे ती म्हणते, हे बघ आई, तू मला माफ केलं नाहीस का? त्यामुळे तू जर मला माफ केलं असेल तर हे ताट मला नेऊन नेऊन दे. त्यावेळी आता इथे ही शारदा जी आहे ते बोलतं की ठीक आहे, जा घेऊन. मृणाल ते ताट घेऊन नानीकडे येते. नानीकडे येतानाच तिने पाहिलं आहे की नानी कसं ड्रायफ्रूट्स, काजू बदाम वगैरे चोरून खाते आहे. त्यावेळी तिथे आल्यानंतर ही मृणाल जी आहे ती नानीला म्हणते की नानी, जर तुला उपवास सहन होत नाही तर मग करतेस कशाला गं? बघ, तू जर असं अरबट चरबट खात राहिलीस तर तुझी डायबिटीज जी आहे ती आणखी वाढते आणि त्याने तुलाच त्रास होतो. का करतेस तू असा उपवास वगैरे? तर त्यावेळी नानी जी आहे ती तिच्यावर ओरडू लागते की तुला काय करायचं आहे? हे बघ, तू तुझ्या आईसारखी नको होस. मला माहीत आहे तू का नको करू म्हणते आहेस. मला माहीत आहे तुझ्या आईला हे सगळं बनवायला त्रास होत असेल ना, उपवासाचं वेगळं, जेवणासाठी वेगळं. त्यामुळे तू असं बोलतेस ना की मी उपवास करू नको वगैरे. तर त्यावेळी आता मृणाल जी आहे ती बोलते की आजी, हे बघ, तू गैरसमज करते आहे, मला तसं म्हणायचं नव्हतं. त्यावेळी आता आजी बोलते की हो, बरोबर आहे, तुला तेच म्हणायचं होतं. त्यानंतर आता मृणाल जी आहे ती बोलते की आजी, तुला काही बोलणं काहीच खरं नाही. बरं, जाऊ देते, तुला भूक लागली आहे ना, मग खाऊन घे. असं म्हणताच आता मृणाल जी आहे ती तिथून जायला लागते. तर त्याचनंतर इकडे तिची नानी जी आहे ती खायला सुरुवात करते. खायला सुरुवात करायच्या आधी आता मृणालने तिला आठवण करून दिलेली असते की आजी, जेवण करण्याच्या आधी तू तुझी गोळी घे बरं का. असं म्हणताच आता इथे ती बोलते की ठीक आहे, बरं झालं हिने मला आठवण करून दिली. असं म्हणताच आता ही जी आजी आहे ना, ती एकदा त्या ताट वाढलेल्याकडे पाहू लागते आणि ताटाकडे पाहिल्यानंतर ती बोलते की चला, आधी खाण्याआधी आपली गोळी खाऊन घ्या, म्हणजे कसं बरं वाटेल. असं म्हणत ती गोळी आणण्यासाठी आत जाते. आत गेल्यानंतर आता इकडे ती ताट जी आहे ती तिथेच ठेवते. तिला काय माहिती होतं, ती तिथे रजनी येईल आणि तिचं ते तिथे ताट वाढून ठेवलेलं ती खायला सुरुवात करेल.
इकडे आता नानी जी आहे ती रूममध्ये आलेली आहे गोळी खाण्यासाठी. रजनी येते आणि ते ताट पाहते आणि तिथेच त्या ताटामध्ये खायला सुरुवात करते. तर त्यानंतर जेव्हा नानी बाहेर येते त्यावेळी ती पाहू लागते की ही रजनी माझं वाढलेलं ताट खाते आहे. त्यावेळी नानीचा पारा चढतो. नानीला खूप राग येतो. नानी बोलते की अगं रजनी, काय करते आहेस तू? हे बघ, मला उपवास आहे आणि ते ताट माझं आहे, तुला कळत कसं नाही? आली आणि खायला सुरुवातही केलीस. त्यावेळी आता इथे ही जी काही रजनी आहे ती बोलते की अच्छा, हे ताट तुमचं होतं का? नाही, मला काय वाटलं हे ताट माझंच आहे. ते काय आहे ना, मी पाहते, थांबा 1 मिनिट. असं म्हणत आता ती रजनी जी आहे ती ताटावरती नाव इकडे तिकडे शोधू लागते. पण त्या ताटावरती कुणाचंच नाव लिहिलेलं नसतं. त्यामुळे आता इथे ही रजनी जी आहे ती बोलते की ठीक आहे, आता हे तुमचंही ताट नाही, माझंही ताट नाही. मग आता तसंही मी खातच आहे, मी उष्ट केलेलंच आहे, त्यामुळे मी संपवून टाकते. असं म्हणत आता ही रजनी त्या ताटावरती ताव मारते. इकडे इकडे आता ही नानी तिच्याकडे खूप रागाने पाहत असते. हिला ना काही कळतं की नाही, एखाद्याचं ताट असं उचलून घेऊन खाणं योग्य आहे का? असं आता इथे नानी त्या रजनीला म्हणत असते. तर आता ती रजनी काही ताट ते सोडणार नाही हे नानीला माहिती असतं. म्हणून आता नानी म्हणते की चल, आता मला जाऊन किचनमध्ये काहीतरी खायला आहे की नाही पाहावं लागेल. असं म्हणत आता नानी जी आहे ती किचनमध्ये पाहण्यासाठी जाते. इकडे आता हे हेमंतराव या मॅडमकडे आलेले असतात आणि मॅडम हेमंतरावांना म्हणते की हेमंतराव, तुम्हाला इथे कसलीही गरज भासली तर आम्ही शेजारी आहोत हे लक्षात घ्या आणि तातडीने आमच्याकडे या. त्यावेळी आता हेमंतराव जे आहे ते बोलतात की हो हो, अगदी. तर त्यावेळी आता इकडे इकडे ही शारदा आणखीन स्वयंपाक बनवत असते. त्यावेळी आता इथे ही जी मृणाल आहे ती आईकडे येते आणि आईला म्हणते की आई, तू ना मला सगळं किचनमधलं काम सांग, पण त्या नानीचं काम काय मला सांगू नकोस. तर त्यावेळी आता शारदा बोलते की आता काय झालं आहे, काय वाद झाला तुमच्या दोघींचा? त्यावेळी आता मृणाल जी आहे ती बोलते की सारखी कटकट घालत असते आपली. तर त्यावेळी आता शारदा बोलते की अगं असं नाही बोलायचं, मोठ्या आहेत त्या, हे बघ त्या काय सांगतायत ते लक्ष देऊन ऐकायचं फक्त. तर त्यावेळी आता मृणाल जी आहे ती बोलते, हे बघ आई, नानी जी आहे ना ती उगाचच बडबड करत असते आणि मला तिची बडबड अजिबात आवडत नाही. त्यावेळी आता इकडे ही जी नानी आहे ती आता किचनकडे येत असते. त्यावेळी तिला त्या दोघींचं बोलणं ऐकायला येतं आणि इथे नानी बोलते की अच्छा, म्हणजे मला आत्ता कळतंय की हिला एवढी बडबड आणि एवढं चुरू बोलायचं कोणी शिकवलं ते. त्यावेळी आता इथे नानी बोलते की म्हणजे तूच तिला हे सगळं शिकवते आहेस. उद्या तिला सासरी जायचं आहे, मग तिकडे गेल्यानंतर ही असंच बोलेल, मग बघ कसं सासरचे तुझं नाव काढतील, तुझ्या आईचं नाव काढतील. त्यावेळी आता नानी असं बोलल्यामुळे शारदाला खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे मृणालला हा प्रश्न पडतो की आजीला तिकडे खायला दिलं होतं, मग ही आजी इकडे का आली असेल? तर त्यावेळी आता इथे आजी जी आहे ती बोलते की चला, मला खूप भूक लागली आहे, ते सगळं राहू द्यात बाजूला, पण मला आधी खायला काहीतरी असेल तर दे. त्यावेळी आता इथे मृणाल जी आहे ती बोलते की आजी, अगं तुला आत्ताच तर ताट वाढून दिलं होतं. तर त्यावेळी आजी जी आहे ती सांगू लागते की अगं, मी गोळी खायला म्हणून आतमध्ये गेले आणि ती रजनी आली आणि माझ्या ताटात जेवू लागली. त्यावेळी आता असं म्हटल्यानंतर इथे आजीने तिच्याकडनं दुसरं ताट मागवलेलं आहे. इकडे आता मृणाल आजीला म्हणणारच असते की अगं, हे आईचं ताट आहे. त्यावेळी आता आजी कसलाही विचार करत नाही आणि इकडे शारदा जी आहे ती मृणाला हे बोलण्यापासून थांबवते की हे आईचं ताट आहे. इकडे मृणाला कळते की आजीला खूप भूक लागली आहे आणि आजीला भूक सहन होत नाही. म्हणून इथे शारदा काहीच बोलत नाही आणि इकडे आजी लगेचच ज्या वाढलेलं ताट घेऊन इथे टेबलवरती येऊन बसते आणि ते ताट जेवू लागते. त्यावेळी आता मृणाला वाटत असतं की कुणीही आपल्या आईचा विचार करत नाही. कशा आहेत ना सगळे, आणि ही नानी तर अजिबातच नाही. हिला कधीच माझ्या आईची काळजी वाटत नाही. कधी ही जेवली असेल की नसेल हा प्रश्नही कधी हिला पडत नाही, असाच मृणालला वाटतं. त्यावेळी आता मृणाल जी आहे ती बोलते, आई, कशी आहे ग आपली नानी? दुसऱ्याचा एकदाही विचार करत नाही आणि सारखं खात राहते. त्यावेळी जेव्हा मृणाल हे सगळं बोलत होती त्याच वेळी मृणालचं बोलणं तिच्या वडिलांनी ऐकलेलं आहे.
त्याचवेळी आता तिचे वडील जे आहेत ते हेमंतराव पाठीमागून म्हणतात, "काय ग मृणाल, तू माझ्या आईचं खाणं काढतेस? म्हणजे तुम्ही मायलेकी या घरात राहून, तिच्याच घरात राहून तिचंच खाणं काढता? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला." तर मृणालला असं म्हणतात. आता इकडे मृणाल तिच्या रूममध्ये जाऊ लागते, तेही अगदी घाबरून. त्यावेळी आता शारदा जी आहे ती त्यांना थांबवते. "अहो ऐका ना, आम्ही असं नव्हतो म्हणत." त्यावेळी आता इथे हे जे हेमंतराव आहेत ते बोलू लागतात की मला तुझ्याकडनं दुसरी कुठली अपेक्षाच नाही आहे की तू काही चांगलं करशील आणि काही चांगलं बोलशील. त्यावेळी आता इथे तो तिला बोलतो की आता ह्या चुकीची शिक्षा तर तुला मिळणारच, असं म्हणत आता इथे शारदा जी आहे ती बोलते की तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या माझं, मी काय म्हणते आहे. त्यावेळी तो तिचं एक शब्दही ऐकून घेत नाही. तेवढ्यातच इथे नाईकबाईंची मुलं जी आहेत ती आलेली असतात शिकवणीसाठी आणि त्यानंतर इथे बाईवरती ते ओरडत आहेत काका. हे पाहून मुलांना खूप वाईट वाटतं. त्यातलाच एक छोटा मुलगा त्या हेमंतरावांना म्हणतो की काका, आमच्या बाईवरती ओरडू नका, त्या खूप चांगल्या आहेत. असं म्हटल्यानंतर हेमंतरावांना आणखीनच राग येतो. हेमंतराव म्हणतात की अरे वा, म्हणजे आता मुलंही तुझी बाजू घ्यायला लागली आहे, तर म्हणजे मुलांनाही माझ्या विरोधात भडकवते आहे की काय. तर त्यावेळी आता शारदा हेमंतरावांना म्हणते की नाही हो, असं काहीच नाही आहे. प्लीज तुम्ही असा काही विचार करू नका, मी असं काहीच मुलांना शिकवत नाही. त्यावेळी आता हेमंतराव जे आहेत ते बोलतात की चल, आता ना तुझ्या या मुलांना शिक्षाच होणार आहे. असं म्हणत आता या हेमंतने त्यांची बसायची जी काही सतरंजी आहे ती घेतली आहे आणि बोलत आहे की आज तुझ्या मुलांना तू खाली फरशीवर बसवायचं. त्यावेळी आता इथे शारदा जी आहे ती बोलते की हे पहा, तुम्ही अशी मुलांना शिक्षा देऊ नका, हवी तर तुम्ही मला शिक्षा करा, मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. त्यावेळी आता इथे हेमंत जो आहे तो बोलतो की ठीक आहे, तुला आता शिक्षा मिळेल आणि ती शिक्षा अशी आहे, असं म्हणत आता हेमंत जो आहे तो तिला शिक्षा सांगतो की तू आज दिवसभर खाली बसायचं नाहीस. तुझे मुलं या सतरंजीवरती बसतील, पण तू आज दिवसभर खाली बसायचं नाहीस, समजलं तुला. तर असं म्हटल्यानंतर शारदा बोलते की ठीक आहे, मी आज दिवसभर खाली बसणार नाही, पण या मुलांची सतरंजी माझ्याकडे द्या. असं म्हणत आता इथे शारदा ती सतरंजी मागत असते. त्यावेळी आता इथे हा जो हेमंत आहे तो लगेचच तिच्या हातात तो सतरंजी देतो आणि आता शारदाला म्हणतो की तुझी शिक्षा तुझ्या लक्षात ठेव. तर त्याचनंतर आता इकडे शारदा जी आहे ती बोलते की ठीक आहे, मी लक्षात ठेवेन, मी आज दिवसभर खाली बसणार नाही म्हणजे नाही. त्यानंतर आता इकडे शारदा तिच्या मुलांकडे आलेली आहे ही सतरंजी घेऊन आणि त्यावेळी आता इथे ती मुलांना बसण्यासाठी टाकते आणि इकडे मुलंही खुश होतात. पण ज्यावेळी ती मुलांना बसण्यासाठी सतरंजी टाकते त्यावेळी सगळी मुलं त्या सतरंजीवरती येऊन बसतात आणि इकडे आता शारदा शिकवायला सुरुवात करते. त्यावेळी आता शारदा जी आहे ती मुलांना इतिहास हा विषय शिकवत असते. तर आता इथे हेमंतराव येतो आणि हेमंतराव आल्यानंतर इकडे आता तो मुद्दामून इथे मुलांच्या समोर गाणी वाजवतो आणि गाणी वाजताच मुलं नाचू लागतात. पण आता शारदाला तर त्यांचा अभ्यास घ्यायचा असतो. पण आता जर अशी गाणी वाजवत राहिलो तर कसं होईल, अभ्यास कसा घ्यायचा मी मुलांचा, असं शारदाचं झालेलं असतं. तर त्यावेळी आता मुलांना तर गाण्यामुळे खूप आनंद झालेला असतो. मुलं तर खाली बसल्या बसल्याच डान्स करत असतात. त्यावेळी आता इथे हा जो हेमंत आहे तो मुलांकडे पाहतो आणि हसत असतो. इकडे आता शारदा बोलते की मुलांनो, आपल्याला अभ्यास करायचा आहे की नाही मला सांगा. त्यावेळी आता मुलं जी आहेत ती हो म्हणतात आणि इकडे इकडे आता हेमंतरावांना शारदा म्हणते की अहो ऐका ना, म्हणजे मला मुलांचा अभ्यास घेता येत नाही आहे, तर तुम्ही प्लीज गाणी बंद कराल का. त्यावेळी आता हेमंत जो आहे तो बोलतो की नाही, आज गाणी बंद होणार नाहीत, समजलं. त्यामुळे तुला कुठे मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे तो घे, पण गाणी काय आज बंद होणार नाही. इकडे आता शारदा बोलते की ठीक आहे, चला मुलांनो, आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊन अभ्यास करूयात, चालेल तुम्हाला. त्यावेळी आता मुलं बोलतात की ठीक आहे बाई, असं म्हणत मुलंही तिच्या पाठीमागे जायला लागतात. इकडे आता या शारदाची सून जी समीरची बायको असते, तिला मोबाईलमध्ये व्लॉग काढण्याची खूप आवड असते आणि ती तिच्या मोबाईलमध्ये तिचं व्लॉगिंग सुरूच असतं.
त्यावेळी ती तिचा वाडा तिथे सगळ्यांना दाखवत असते. आता त्या वाड्यामध्ये नक्की काय आणि कसं आहे आणि आमचा वाडा कसा आहे, हा जुना वाडा खूपच प्रभावशाली आहे, हे असं ती त्या ब्लॉगमध्ये सांगत असते. आणि ज्यावेळी ती एक एक वस्तू त्या वाड्यातल्या दाखवत असते ना, त्याच वेळी आता तिथली एक वस्तू तुटली आहे आणि ती काचेची असते. आता ती तुटल्यानंतर इथे ही जी समीरची बायको आहे ती ब्लॉग थांबवते आणि बोलते की थांबा, मी तुम्हाला नंतर कनेक्ट होते, असं म्हणत आता ती तिथे थांबलेली आहे. आणि त्यावेळी मृणालने तिला पाहिलेलं आहे की ही वहिनी इथे काय करते आहे. तर त्यावेळी आता ती तो विचार करते. इकडे आता नाईकबाई जे आहेत ते तिची शिकवणी घेत असतात. त्यावेळी आता मुलं जे आहेत ते नाईकबाईला विचारू लागतात की नाईकबाई ते तुमच्यावर असे ओरडत का होते. तर त्यावेळी आता नाईकबाई जी आहे ती बोलते की हे पहा, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना त्या व्यक्तीलाच ओरडत असतो ना, बरोबर की नाही. तुमचं जर काही चुकलं तर मी तुमच्यावर ओरडते, तुम्ही छान अभ्यास केला तर मी तुम्हाला तुमच्याशी छान प्रेमाने बोलते. तर तसंच असतं सगळ्यांचं. तर त्यावेळी नाईकबाई जी आहे ती बोलते की हे पहा, मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती गोष्ट अगदी लक्षात ठेवा. तर त्यावेळी आता येते नाईकबाई पेन्सिल आणि खोड रबर याची गोष्ट मुलांना सांगते. जसं पेन्सिलने उघडलं की खोड रबरने खोडलं जाते आणि सगळं काही पुसल्या जातं, तसंच आपल्या आयुष्याचं असतं. तर त्यावेळी तिथलाच एक मुलगा जो आहे तो उठतो. छोटा मुलगा उठतो आणि बोलतो की बाई, तुम्ही जी काही गोष्ट सांगितली आहे ना त्याचा अर्थ मला समजला. मला माहीत आहे तुमच्या आयुष्यातलं खोड रबर तुम्ही आहात ना. असं म्हणताच आता नाईकबाईच्या डोळ्यात पाणी येतं. नाईकबाईला खूप छान वाटतं की एवढा छोटा मुलगा आहे पण त्याच्यात किती समज आहे ना. असं आता नाईकबाई जी आहे ती मनातच त्याचं कौतुक करू लागते आणि त्याला मिठी मारते. तर मित्रांनो, आता पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे. हा जो समीर आहे ना, त्याचं बाहेर एका मुलीशी अफेअर असतं. लग्न करूनसुद्धा त्याचं बाहेर एका मुलीशी अफेअर आहे, हे आज पुढील भागात इथे दिसून येणार आहे. तर मित्रांनो, आता इथे शारदाला हे सगळं कळल्यानंतर समीरचा खूप राग आलेला आहे आणि हे सगळं स्वतः समीरच्या बायकोने पाहिलं आहे की समीर त्या मुलीला कसा खुणावत होता. ज्यावेळी समीरची बायको व्लॉग करत होती तर त्या व्लॉगमध्ये समीर आणि त्या मुलीला तिने पाहिलं होतं आणि त्याच वेळेला ती व्लॉग करत होती. आणि आता इथे ज्यावेळी तिला कळालंय ना की समीरचं बाहेर अफेअर आहे, त्यावेळी ती प्रचंड चिडलेली आहे आणि इकडे ती आता रागारागात समीरकडे विचारण्यासाठी येत आहे. त्यावेळी आता इथे शारदालाही कळालं आहे की समीर काय करत आहे आणि काय वागत आहे. तरी देखील ही नानी या समीरला पाठीशी घालते. समीरला अजिबातच जाणीव राहत नाही की तो काय वागतो आहे आणि कसा वागत आहे. स्वतःचं लग्न होऊन सुद्धा दुसऱ्या मुलीशी असं बोलणं, अफेअर करणं ही काही चांगली गोष्ट नाही. त्यावेळी आता इथे शारदा त्याला म्हणत असते की मी दुसरं काहीही सहन करेल, पण समीर तू आपल्या सुनेला धोका द्यायचा नाहीस, समजलं तुला, लक्षात ठेव. समीरची बायको जी आहे ना जयंती, ती खूप चिडलेली असते कारण स्वतः समीरच्या बायकोने समीरला त्या मुलीला फ्लाइंग किस देताना पाहिलेलं आहे. आता त्यावेळी आता ही समीरला काय शिक्षा करेल हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्की पहा की आता जयंती समीरसोबत कशी वागते आहे. आणि व्लॉग करत असताना या जयंतीकडून काच फुटली होती. ती काच तिथेच पडलेली असल्यामुळे ती काच नानीच्या पायात शिरलेली आहे आणि याचं खापर नानी जी आहे ती आता शारदावरती फोडत आहे. तुझ्या बायकोने माझ्या पायात काच घुसवली आहे. तर आता हेमंत जो आहे तो हा सगळा राग या शारदावरती काढणार आहे. तर शारदा नानीला समजावत असते की हे सगळं मी नाही केलं, ही काच कशी फुटली याबद्दल मला काहीच माहिती नाही. तर आता हे सगळं कोणी केलं हे मृणालने पाहिलेलं असतं. तर मृणाल इथे जयंतीचं नाव सांगेल काय हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा उद्याचा भाग. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.